मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत भरपूर अशा लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होण्याचे हेच ते 7 कारणे आहे, ज्यांच्यामुळे आता लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केली की त्यांचे हप्ते आता बंद होणार आहेत आणि ही के-वाय-सी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. ह्या 7 कारणापैकी कोणतेही एक कारण तुम्हाला लागू असल्यास के-वाय-सी केल्यानंतर तुम्ही या योजनेतून अपात्र होऊन तुमचे हप्ते आता बंद होणार आहेत. हे कोणत्या प्रकारचे 7 कारणे आहेत याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बघा, हप्ता बंद होण्याची कारणे. यामध्ये जे पहिले कारण आहे ते समजून घ्या. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित म्हणजे त्या कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या सदस्यांचे नावे आहे त्या सर्वांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक असेल तर त्या कुटुंबातील लाडक्या बहिणी आता या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत. पुढचे कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. येथे पण कुटुंबातील सदस्य म्हणजे रेशन कार्डमधील सर्व सदस्य यापैकी कोणीही आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स IT रिटर्न भरत असल्यास वडिलांच्या किंवा पतीच्या नावे के-वाय-सी केल्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती समजून येणार आहे. त्यामुळे या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक दाखवत असल्यास त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा हप्ता आता इथं बंद होणार आहे. त्यानंतर पुढील कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा हप्ता देखील आता इथं बंद होणार आहे. पुढचे कारण, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, जसे की संजय गांधी निराधार योजना असेल. यामध्ये जर त्या महिलांना दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ भेटत असल्यास त्या लाडक्या बहिणी आता या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत. त्यानंतर पुढचे कारण, ज्यांच्या कुटुंबातील म्हणजे रेशन कार्डमधील नामनिर्देशित सदस्यापैकी विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा हप्ता आता के-वाय-सी केल्यानंतर बंद होणार आहे. पुढचे कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे त्या कुटुंबातील लाडक्या बहिणी आता या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 7 नंबरचं कारण, ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजे रेशन कार्डमधील कोणत्याही सदस्याच्या नावे 4 चाकी वाहन रजिस्टर नोंदणीकृत आहेत अशा लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केल्यानंतर 4 चाकी वाहनाच्या संदर्भात माहिती समजल्यामुळे त्यांचा देखील हप्ता आता बंद होणार आहे. पण यामध्ये ट्रॅक्टर वगळून शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतो त्यांना यातून सवलत देण्यात आलेली आहे. हप्ता बंद होण्याची इतरही कारणे आहेत, जसे की बनावट कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेत आहेत ते, 2 पेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहेत त्या, महिलांच्या ऐवजी पुरुष योजनेचा लाभ घेत आहेत ते, किंवा कमाल आणि किमान वयोमान नसताना बनावट कागदपत्राच्या आधारे लाभ घेत आहेत हे सर्व या योजनेतून अपात्र होऊन त्यांचे हप्ते आता बंद करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर शासनाकडून कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे या सर्व कारणांमुळे के-वाय-सी केल्यानंतर लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार आहेत. तर लाडक्या बहिणींना महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा. धन्यवाद.